स्थानकावर फलाटावर लागणारी व फलाटावरून सुटणारी अशा 2 एसटी बस गाड्या परस्परांना धडकल्या। दुर्दैवाने बस पकडण्याच्या घाईत फातिमा रियाज बोथरे राहणार उंबरडे वय वर्ष 30 ही महिला या दोन्ही बसच्या मध्ये सापडली। ही घटना शुक्रवारी सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास घडली। घटनेनंतर तात्काळ 108 नंबरच्या रुग्णवाहिकेला कॉल करून कणकवली उपजिल्हा रुग्णालयात त्या महिलेला दाखल करण्यात आलं। यावेळी त्या महिलेच्या नाकातून रक्तस्राव होत होता। तपासणी अंती तिचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं। घटनेची माहिती मिळताच कणकवली पोलीस व एसटीचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले। मात्र यावेळी मृत महिलेच्या नातेवाईकांनी संतप्त होत कणकवली बस स्थानकावर जमाव केला। यावेळी एकही बस स्थानकाबाहेर जाऊ दिली नाही। पहिले एसटीच्या अधिकाऱ्यांना बोलवा मग बस स्थानकाबाहेर जातील अशी आक्रमक भूमिका मृत महिलेच्या नातेवाईकांनी घेतली। यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे संदेश पारकर, युवा सेना जिल्हा प्रमुख सुशांत नाईक, निसार शेख, सोहम वाळके, महेश कोदे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश सावंत, भाजपा तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री, सोनू सावंत, अण्णा कोदे, गणेश तळगावकर, प्रज्वल वर्दम, आशिया सरपंच महेश गुरव आदी सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी घटनास्थळी यांनी धाव घेतली। आवडत नाही तुला भावाची बात एक मिनिट प्लीज त्याच्या बाहेर बाकी बाहेर थांबा जरा नाही माझं म्हणणं काय डीसी कुठे आहे आपल्या जबाबदारी पडते फाउंडर किती उपयोग झाले घटना 11:30 दरम्यान ही घटना झाली 12:30 वाजले फॅन भी गेलो बाहेर तो फॅन पॅक केल्याने फॅन इकडे देवा तिकडे फॅन या साईडला ठेवा फॅन पण नाही फॅन अधिकारी आहे आतमध्ये जाऊन बसले नाही सर बरोबर आहे पण आता ठीक आहे बोला बोलवा कसला चिगडा होता काय करते नाही आणखी काय बोलतो पीएसआय मुंडे बोलतो कणकवली हॅलो पीएसआय मुंडे बोलतो कणकवली तुमच्या ऑफिस मध्ये आहे मी इथं मॉब जमलाय जरा आपली विजिट पाहिजे या जरा लवकर कुठे यादव साहेब कुठे तुमच्या चार्ज आहे का बसा ना करतो काही तुमच्याकडे चार्ज आहे ना या तुम्ही प्रशासन म्हणून कोण घेणार साहेब जबाबदारी मला सांगा। आता ही घटना 36 वर्षाची ती महिला आहे प्रेग्नंट होती असं मलाही पूर्ण माहिती आहे। आता जी माहिती मला मिळाली 2 दिवस 10 दरम्यान 10 मिनिटांनी अपघात झाला आणि पोहोचला नाही पोहोचलो त्यांची लोक पोहोचली ही काय परिस्थिती आहे पत्रकार पोहोचले ते साईडला बसले तिथे आम्ही लिहावं आम्ही नाही म्हणतो अधिकारी म्हणतात आम्ही नाही म्हणतो अधिकारी म्हणजे तुम्ही खुर्चीवर बसायला पाहिजे नाही ते मला समजलं तेव्हा मी लगेच तातडीने आलो तोपर्यंत आम्ही तुम्ही आता आलात काय केलं ते सांगा काय निर्णय केला काय झालं जो कोण त्यांना नुकसान भरपाई काय परिस्थिती काय देवा ना माणुसकीमध्ये पहिला काही गाडी व्यवहार झाला तो झाला अपघात झाला गुन्हा दाखल होईल हे झालं बाकीचे तुमचं जे काय आहे संपूर्ण त्यांचं
एक मिनिट आम्हाला एक मिनिट काय सांगतोय मी फक्त असं म्हणणं काय हजारो प्रवासी त्या एसटीच्या वर त्यांचा वावर असतो, बरोबर आहे. मग ही जबाबदारी कोणाची? हे जे काय सगळं याच्यावरचं जे नियंत्रण आहे, एसटी लावायच्या कशा, अशा जर बेदरकारी गाड्या चालवायला तुम्ही लागला तरी जर सामान्य माणसाचे जीव घ्यायला लागले तर हे कशी पद्धत आहे? म्हणजे माणसं चिरडायला लागली तर मग रस्त्यावर काय होईल? आता आम्ही एक एसटी थांबवली, माणसं जमली तर तो माणूस बघत नाही, पुढे येतोय अंगावर. म्हणजे एसटी वाले म्हणजे किती आहेत बघा कसे. नाही आता काय होईल, काय करायचं, लोकांनी काय करायचं? प्रशासनाच्या या भूमिकेमुळे लोकांनी काय करायचं? जे ड्रायव्हर आहेत किंवा जे सगळे तुमची जबाबदारी, ही जबाबदारी तिथं दिसत नाही. म्हणजे ज्या पद्धतीने ऍक्सिडेंट झाला, ऍक्सिडेंट होण्याचं कारणच नाही. पूर्णपणे त्यांनी गाडी बेजबाबदारपणे चालवलेली आहे. म्हणजे माणूस मारण्यासाठी जसं चालवतात तशा पद्धतीने चालवले. स्टँड आहे ना, स्टँडचा परिसर आहे, म्हणजे प्रवासी इकडून तिकडे जात असणार, पण त्याची जबाबदारी नाही का? गाडी व्यवस्थित जबाबदारी तिला गाडीला गाडी रिव्हर्स मारली. एक जण गाडी फलाटाला लावत होता आणि हा गाडी मागे घेत होता. आता ते कंडक्टर कोणतरी तर बघितलं पाहिजे होतं ना मागे. गाडीला एक ड्रायव्हर आणि एक कंडक्टर असतो ना. ऑफिस बाप सर गंभीर, अतिशय गंभीर घटना आहे. आणि जर तुम्ही त्याची दखल घेत नसाल, अशा पद्धतीने तुमचं प्रशासन असेल, हे चुकीचं आहे. काय म्हणतो, चर्चा करण्यासाठी 4-5 लोक थांबतील तर बाकी सगळे बाहेर दिला. नाही साहेब, आम्ही सगळे कंट्रोलमध्ये आहोत. चुकीचं काहीच बोलत नाही. लोकांचा संताप असणं गैर आहे का? तुम्ही जर आजची घटना 12:30 झाली, आता तुम्ही अजिबात दखल घेत नाही. आम्हाला इथं यावं लागलं सगळ्यांना मिळून, तरी सांगतात अधिकारी नाही. तेच प्रश्न त्यांना विचारा ना, कुठे आहेत? कोणाच्या जीवावर प्रवाशांनी या बस स्टँडवर फिरावं किंवा प्रवास करावा? अपघाताची माहिती कोणी किती वाजता दिली काय? कुठे आहेत कोण आहे? बरोबर काय आहे? जबाबदार धरलेला आहे. ह्यांनी म्हटलं की तिची चुकी दाखवली आणि पोलिसांनी पण सहकार्य केलं ना. त्यांना तुम्ही वाचवायला गेला तर तिच्यावर अन्याय होणार आणि चूक पूर्ण त्यांची आहे. तुम्हाला सांगतो ऐकले बद्दल ज्यावेळेस गुन्हा दाखवले ना पोलीस स्टेशनला, या गाडीचा जो काही असेल त्याच्यानुसार कागदपत्र गोळा केले जातात. पोलिसांमार्फत दारफार पाठवून शासनाकडे त्याचा रिपोर्ट पाठवला जातो आणि जी पीडित महिला किंवा जे मृत्यू झालेले तिला क्लेमसाठी आमच्याकडून रिपोर्ट जातो आणि 25 लाख 30 लाख जसा गाडीचा इन्शुरन्स असेल त्याप्रमाणे तिला तो भेटतात. फक्त त्याची प्रोसिजर असते, त्याला 3 महिने 4 महिने हा कालावधी लागतो. पैसे 100% भेटणार, ते आमच्या थ्रू जाणार, क्लेम दाखल झाले पैसे भेटतात. त्यांच्याकडून जो आहे विषय आणि नाही मिळाले तर दोन निर्णय झाले पाहिजे. बोला भाई मी काय म्हणतो, हे जे गाड्या थांबवलेत ना, माझं म्हणणं प्रवाशाला त्रास नको द्यायला. जबाबदारी लोकांची आहे, या अधिकारी यांच्यावर काय परिणाम नाही. यांचं काम आहे की यांनी सोल्युशन केलं. उचलत नाही त्यांच्या गाडीवर, तुम्ही त्याला आगी लावून टाकूया. सगळे मिळून आग लावून टाकूया. तुम्ही सांगा ना त्याला स्पष्ट, तसं तुम्ही काय मदत करणार? मी साहेब आलो होतो नाही, डीसी होते की नाही, होते की नाही सांगा मला. मी एवढाच प्रश्न विचारतो, मी ज्यावेळी आलो होतो त्यावेळी डीसी होते की नाही होते मला सांगा. मी आलो होतो त्यावेळी डीसी होते की नाही होते? होते ना, मुझे
म्हणजे डीसी इथून पळाले ना. परिस्थिती समजून घ्या. चर्चा चालू आहे. काय म्हणतो गाड्या जाऊ देत, बाकीच्या मला सांगा न जाण्याला काय कशामुळे थांबवलं सगळ्या लोकांनी? 2-2.5 तास झाले आणि काही निर्णय केला नाही. जर त्या गाडीमध्ये एखादा डिलिव्हरी पेशंट असेल किंवा एखादा वयस्कर माणूस असेल त्याला पुढे मेडिकल जाईल, त्याला जर परत काय प्रॉब्लेम झाला तर विषय परत क्रिएट होणार का नाही दुसरा? हा विषय ठीक आहे, झाली दुर्दैव तुम्हाला बाकीच्या प्रॉब्लेम. आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून इथं आलो, तुम्ही पोलीस म्हणून हे काय करतायत? तुमचं काय म्हणणं आहे ते सांगा. तुमची 5,000 कसले काय सांगते पण कशात ते 5,000 गाता येते तुमच्या एसटी डिपार्टमेंट कडून इन्शुरन्सचा काही प्रवाशांसाठी निधी आहे का? तो कधी मिळतो ते सांगा त्यांना. त्यांनी क्लेम केल्यानंतर त्यांना ताबडतोब मिळणार. त्यांना म्हणजे कोर्टात क्लेम करावा लागतो. जास्तीत जास्त त्यांच्या वयापर्यंत त्यांचं उत्पन्न काय क्लेम करतात तो दिला ना असे लाखो रुपये आपली चुकी म्हणून जबाबदारी तुमच्या ड्रायव्हर कंडक्टरवर पूर्ण चुकी अरे 10 दिवस गडगडला पण नाही साहेब. एक सांगतो खोटा किती माझ्याकडनं अपघात झाला. कायदेशीर मदत विमा ही नंतरची, पहिली माणुसकी म्हणून मी मदत करतो. पहिली माझ्याकडनं झाला असेल तर तुमच्या डिपार्टमेंटकडनं झालेला आहे. सगळे तुम्ही अधिकारी आणि सगळे कर्मचारी मिळून 5 लाख रुपये मदत करा. पहिल्या काढा तुमच्या खिशातले पैसे. पगार घेताना लाखो रुपये 5,000 रुपये काढा आणि 5 लाख रुपये त्या महिलेला पहिले द्या. पहिली आमची मागणी आहे. तर एसटी चालू होईल नाही तर होणार नाही. 5 लाख रुपये तिला पहिले द्या. सगळ्या अधिकारी एक माणूस नाही मेला, दररोज हत्या झालेली आहे. आता ते साहेब 5,000 रुपये काढले तरी हत्या झाली. आम्ही अजून गप्प आहोत. आमच्या सहनशीलतेला आम्ही मर्यादा घातल्या. तुम्हाला तुमचं पण आम्ही ऐकून घेणार नाही. खूप प्रवाशांना त्रास द्यायचा. तुमच्या घरातली मेली असते काय केलं असतं? तुमच्या घरातली बाई गेली असती काय केलं असतं? पण तुम्ही जर त्रास घेत असाल तर आम्हाला बरोबर आहे ना. 3 तास असेल ना. 3 तास एकदा झालाय. आता एकदा 10 वाजून 10 मिनिटाची घटना आहे. 3 मिनिटात येते. काय परिस्थिती? 5 मिनिटं झाले. चांगुलपणाने समजत नाही. कोणते मंत्री आहेत की काय ते? आमच्या स्टाईलने काय करावं असं तुमची इच्छा आहे. आम्हाला तुम्ही आम्हाला निर्णय द्या. आम्हाला पहिला निर्णय द्या. गप्प नाही दगडासारख्या गप्प नाही व्हायचं, नाही तर चालते व्हायचं. इथं बसायचं नाही. आम्ही इथं थांबू. नंदीदाराची भूमिका नको. ऐका, 5 लाख रुपयाची मदत नुकसान भरपाई आता त्याला मिळाली पाहिजे. करा तजवीज. बोला सगळ्या अधिकाऱ्यांशी. बोल ना तिची आईला बोल. भाई बोलतात साहेब आम्ही दंगला बरोबर बोलायचं ना. बोलतात ना भाई बोलतात. जरा शांत घ्या. निर्णय द्या. नाहीतर नाही नाही म्हणून सांगा. आणि काय तुम्ही अपघात विमा आमचा हक्क आहे तो मिळणार. ते सांगू नका मला.
त्याच्यामुळे ही घटना घडली. तुम्ही पण जबाबदार आहात अधिकारी म्हणून, कंडक्टर ड्रायव्हर आहेत, पण तुम्ही प्रशासन म्हणून, प्रशासनाचे प्रमुख म्हणून तुम्ही जबाबदार आहात. माझं म्हणणं आहे तुम्ही सगळे अधिकाऱ्यांनी तुमच्या खिशातले 5-5 हजार रुपये काढून 5 लाख रुपये आत्ताच्या आता नुकसान भरपाई तिला द्या. तिचा जीव परत देऊ शकत नाही, पण हे पैसे तुम्ही देऊ शकता, द्या पहिले. आणि विम्याचं काय ते आम्ही बघतो, तुम्ही काय सांगायची गरज नाही, करू आम्ही गुन्हा दाखल. आणि दुसरी गोष्ट, नुसतं कंडक्टर आणि ड्रायव्हरला धरायचं नाही, या विभागाचा जो प्रमुख आहे बस स्टँडचा, त्या प्रमुखाच्यावर पण निलंबनाची कारवाई झाली पाहिजे, त्याची जबाबदारी आहे. सीसीटीव्ही पण नाही, सगळं नाही, पहिल्या आधी निर्णय द्या, आता इथून चालते व्हा, गरज नाही आम्हाला. आमचा कसा इतर टुकतो, आम्ही इथं होम मागतो, निर्णय करा. निर्णय गोंधळ करू नको, मध्ये बसवा. करू नका. तुम्ही कोण आहात, तुमचं पद काय आहे, तुम्ही काय नाव तुमचं? या घटनेला जबाबदार कोण? नोकर नको मला. या दोन गोष्टी, कायद्यातली गोष्ट मदत काय करणार ती सांगा फक्त. आणि 10 वाजल्यापासून आता वाजलेत किती? येऊन गेलो म्हणजे आता किती वेळा फोन केला? साहेबांनी फोन केला, आम्ही केला, आमदारांनी केला. तुम्ही आम्ही 1 तास किती वेळ लावला यायला? तात्काळ मदत तुमच्या अंगठ्या काढून द्या, अंगठ्या हातात काढून द्या. 5 लाख रुपये, 5 लाख रुपये जाऊ दे. आता 5 बोलले ते 5 लाख रुपये तुम्ही काढायचे, ऍक्सिडेंट झाले, मर्डर केले त्या ड्रायव्हरने, डिलिव्हरी पहिले पैसे नुकसान भरपाई कायदेशीर नको ते आम्ही मिळवणार. आणि या प्रिमाइसचा जो मालक आहे अधिकारी, त्या अधिकाऱ्याला सस्पेंड करा, दुसरे कर्मचारी नाही. कोण आहे, कोण आहे, कोण आहे, कोण आहे, कोण अधिकारी आहे, कोण आहे अधिकारी याचा प्रमुख? असं म्हणतो त्याच्यावर चार्ज असतो ना, कोण चार्ज आहे त्याला करा सस्पेंड, त्याला सस्पेंड करा. मग बोलवा ना, बोलून घ्या. तुम्ही पाठवा. भीती वाटत असेल तर तुमच्या गाडीने कशा भांडणं करायची आहेत पहिल्यापासून नाही, मॉप पण होत ना. बॉडी आणायची राहायची 6 वाजल्यापासून खरं तर एसटी प्रशासनाच्या निष्काळजी कारभारामुळे आज या ठिकाणी कणकवली तालुक्यातल्या एका महिलेचा, गरोदर महिलेचा मृत्यू झाला, अपघात झाला. आणि त्या एसटीच्या अपघातामध्ये त्यांचं कुटुंब हे त्या ठिकाणी उद्ध्वस्त झालं. आणि 10:10 ही घटना होती. आता दुपारचे 1:45 वाजलेले आहेत. एसटी प्रशासनाचा कोणीही जबाबदार अधिकारी ही घटना घडल्यानंतर ती जबाबदारी स्वीकारायला आलेला नव्हता. आणि म्हणून या सगळ्या प्रशासनाला जाब विचारण्याकरता आम्ही सगळेजण या ठिकाणी जमा झालो आणि या प्रशासनाला जाब विचारण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. आणि या सगळ्या प्रशासनाला जाब विचारल्यानंतर 5 लाख रुपयाची आर्थिक मदत ही एसटी प्रशासनाकडनं एक कायद्याच्या नुसार नव्हे, माणुसकीच्या नात्यामध्ये 5 लाख रुपयाची मदत ही त्यांच्याकडनं त्यांच्या कुटुंबाला मिळवून दिलेली आहे. आणि त्याचबरोबर जे कोण या एसटीच्या या सगळ्या विभागाचे जबाबदार आहेत, एसटी बस स्थानकाचे, या बस स्थानकाच्या अधिकाऱ्यावर त्या ठिकाणी कारवाई व्हावी. जो वाहक आहे, जो कंडक्टर आहे, जो चालक आहे, याच्यावर त्या ठिकाणी कारवाई व्हावी.
ही भूमिका त्याच्यामध्ये मांडलेली आहे। आणि त्याचबरोबर हजारो प्रवासी सातत्यानं या कणकवलीच्या बसस्थानकावर प्रवास करत असतात। त्यांच्या जीवन मरणाचा प्रश्न निर्माण झालेला आहे। लहान मुलं असतील, महिला असतील, तरुण असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, हे सगळे या बसस्थानकावर येत आहेत। आणि म्हणून जर अशा पद्धतीच्या बेफिकिरीमध्ये, निष्काळजीपणामध्ये जर या ठिकाणी हा वावर या बसस्थानकाचा असेल, अधिकाऱ्यांचा असेल, या कर्मचाऱ्यांचा असेल, तर ही गोष्ट निषेधार्ह आहे। आणि म्हणून या सगळ्या लोकांची जबाबदारी ही एसटी प्रशासनाला घ्यावी लागणार आहे। सीसीटीव्ही सुद्धा इथं बंद आहे, इथं कुठली सुरक्षितता नाही आहे। आणि म्हणून या सुरक्षितेची जबाबदारी घेणार कोण? प्रशासनाचे अधिकारी। एवढा जनसंताप झाल्याच्या नंतर, उद्रेक झाल्याच्या नंतर सुद्धा 3-3 तास या घटनास्थळी त्या ठिकाणी आलेले नाहीत। आणि म्हणून हा आवाज त्या ठिकाणी उठवावा लागला आणि एसटी प्रशासनाला त्या ठिकाणी या सगळ्या जनतेच्या आवाजापुढे नमावं लागलं। आणि 5,000 रुपये रोख नुकसान भरपाई त्यांना द्यावी लागली, 5 लाख रुपये रोख नुकसान भरपाई द्यावी लागली। त्याच्या पलीकडे जो काही कायदेशीर आहे, म्हणजे जो काही विमा असेल, जे काही कायदेशीर प्रक्रिया असेल, ही सगळी पूर्ण होईल। त्याच्यामधले जे पैसे आहेत ते सगळे पैसे त्यांच्या कुटुंबाला, त्यांच्या वारसाला हे त्या ठिकाणी मिळतील। ही लढाई आम्ही जनतेची या ठिकाणी मिळून यशस्वी केलेली आहे। आणि म्हणून या ठिकाणी या सगळ्या अपघात घडल्याच्या नंतर त्या दुःखद कुटुंबाला, ज्याचं नुकसान झालं त्या कुटुंबाला या ठिकाणी न्याय मिळून आम्ही दिलेला आहे। या प्रशासनाकडे, एसटी प्रशासनाकडे त्यांच्या खिशातील 5 लाख रुपयाची नुकसान भरपाई आम्ही रोख स्वरूपात ही त्यांच्या नातेवाईकांकडे सुपूर्द केलेली आहे। आणि इथून पुढे जो विमा मिळेल, कायदेशीर जे काही मदत मिळेल, ही मदत मात्र ती त्यांना त्या ठिकाणी मिळणार। आम्ही होतो प्रचारात आमच्या इम्रान कार्यकर्त्यांनी आम्हाला कळवलं, तिथून यायला आम्हाला उशीर झाला। तिथे आल्याच्यानंतर परिस्थिती जवळ 2 तास डीसी कोणी येत नव्हते, काही येत नव्हते। तर डीसीला तात्काळ आम्ही या ठिकाणी हजर केलं। डीसीने आल्याच्यानंतर आम्ही म्हणलं तात्काळ मदत द्या, त्याप्रमाणे मदत दिलेली आहे। आम्ही त्या लोकांना मदत मिळावी इच्छा होती ती त्याप्रमाणे मदत दिली आहे। सरकारी मदत मिळायला काय अडचण येणार नाही, 10 लाख रुपये मिळतील। आणि राजकीयदृष्ट्या बोलायचं झालं तर 23 तारीखनंतर त्या कुटुंबाला अपेक्षित मदत या ठिकाणी केली जाईल। कारण निवडणुकीचा माहोल आहे, आमचे उमेदवार निवडून येणारे उमेदवार आहेत, त्या कारणाने कुठच्या तरी एखाद्या शब्दात कुठेतरी अडकू नयेत। आर्थिक विषयात कुठचं एखादं आजच्या क्षणाला जर आपण दिलं तर त्याची आचारसंहितेचा विषय येऊ शकतो। म्हणून या विषयावर आम्ही आमच्या भारतीय जनता पार्टीकडनं काय होईल ते 23 तारीखनंतर तुम्हाला त्या कुटुंबाला योग्यरीत्या मदत केली जाईल एवढं या ठिकाणी सांगतो। आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्त्यांनी, आमच्या हरकुलमधली ती मुलगी असल्यामुळे या ठिकाणी सर्वजण उपस्थित होते आणि त्यांनी त्याला चांगलं सहकार्य केलेलं आहे।